नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामटेक शहरातील चोरीच्या घटना काही होईना थांबेनाशा झाल्या। दिवसेंदिवस शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालले। यातच दिनांक 24 जुलै रोजी दुपारच्या सुमारास एका शेतकऱ्यांच्या पिशवीतून बँकेतून शेतकामासाठी काढलेले 20,000 रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली होती। प्राप्त झालेल्या माहितीनुसार दुधाळा कवडक येथील रहिवासी गजानन बालगोटे वय वर्ष 70 यांनी दुपारी 1 वाजताच्या सुमारास गांधी चौक रामटेक येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मधून शेतीच्या कामाकरिता स्वतःच्या खात्यातून 20,000 रुपये काढले। नंतर गावाच्या दिशेने जात असताना वाटेत झेरॉक्स काढायला गेलेल्या शेतकऱ्यांचे बँक जवळूनच 3 महिलांनी पाठलाग केले। शेतकरी झेरॉक्स दुकानात जाण्याची संधी बघताच चोरट्या महिलांनी ब्लेडच्या मदतीने पिशवी फाडली व पैसे लंपास करून महिला पसार झाल्या। काही वेळाने संपूर्ण घटना शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी रामटेक पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोराच्या विरोधात तक्रार दाखल केली। ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। सीसीटीव्हीच्या आधारावर घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। 20,000 कुठून आले पैसे? काही कशासाठी आणले होते? पैसा म्हणजे बँकेतून आपल्या रोजगार त्यासाठी काढले। हो का? हो, शेतीच्या कामासाठी पैसे आणले? शेतीच्या कामासाठी काढले। किती पैसे होते? 20,000। कोणी पैसे नेले म्हणजे काय? 200च्या एकच बंडल होतात। पैसे कोणी नेले कोणाची काही माहिती नाही? माहिती मला काही नाही। आता इथं थैली ठेवले। हो, आता याचं झेरॉक्स काढलेली ना। हो, आधार कार्ड मध्ये झेरॉक्स कागद ठेवायला गेलो तेव्हा मला मालूम झालं। अरे म्हणून माझी थैली काऊन इतकी हलकी लागून राहिली? मग हात टाकून एखाद्या कोणत्यावर असेल पैसा। अरे तू पाहिजे तर म्हणलं माझे पैसे गेले हटका मग पाय साजे पाहिजे थैली फाटली आणि दिसली मला। पैसे माहिती आहे? नाही, त्या बाया आल्या होत्या फक्त। माई काही चेहऱ्यांबरोबर दिसत नाही जोडी, आपण काय बायावर काही लक्ष। किती बाया होत्या? त्या दोघ्या जणी होती दिसत होत्या। नाही दोघ्याच्या का तिघ्या। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।